घेत नव्हते, घटक पक्षाने घेतलं, शेवटी तुम्हाला त्यांनी संधी दिलेली, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? नेहमी तुम्ही सांगत होता अगोदर घटक पक्षांना जमीन धरत नाही आहे, घटक पक्षांना जमीन धरत नाही आहे. नाही, एक आहे की लेकरू रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही काय. आणि आम्ही शेवटी एका कुटुंबातले लोक होतो आणि कुटुंबामध्ये थोडंसं भांड्याला भांडं घासलं की त्याचा आवाज होतो आणि बोलणं हे काही गैर आहे अशातला भाग नाही. पण आम्ही विचार सोडला नव्हता, आम्ही तत्त्व सोडलेली नव्हती. आणि म्हणून एकंदरीत आज जर एक परिस्थिती जर बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याच पक्षानं वेगवेगळ्या घटकांना एवढा मोठा सन्मान दिलेला नाही. ना पवारसाहेबांनी दिलेला आहे, ना काँग्रेसनं कधी दिला आहे. कारण विधान परिषद असतील, राज्यसभा असतील, ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पारंपरिक राजकारण जिथं चालतं त्यांच्याच घरामध्ये दिल्या जातात. परंतु भारतीय जनता पक्ष याला अपवाद आहे. माधव जानकर साहेबांना विधान परिषद दिली ती, आदरणीय विनायक मेटेंना दिली ती, त्याचबरोबर आठवले साहेबांना केंद्रामध्ये गेली 10 वर्षापेक्षा जास्त काळ झाला ते आता मंत्रिपदावर राहत आहेत. मला दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. गोपीचंद पडळकरांचं नाव आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येईल आपल्या भागातलं. असे अनेक कार्यकर्ते आहेत की ते खऱ्या अर्थानं समाजासाठी काहीतरी करत आहेत आणि त्याचा उपयोग जर आपण घेतलं तर समाजासाठी आणि राज्यासाठी मोठ्या प्रमाणात होईल, देशासाठी मोठ्या प्रमाणात होईल, ही भावना ठेवून नेहमीच वेगवेगळ्या वर्गाला आणि एकदम विस्थापित वर्गाला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे. शेकापच्या जयंत पाटलांच्या विरोधात काल तुम्ही शरद पवारांच्या विरोधात सुद्धा बोललेला होता, पण जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिले की तसं काय नाही आहे. म्हणून काय वाटतं आपल्याला? शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांचा प्रश्न पक्ष म्हणून ओळखला जायचा, शेतमजुरांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, कामगारांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. परंतु आपल्या लक्षात येईल की शेका पक्ष फोडण्याचं पाप ह्या पवारसाहेबांनीच केलेलं होतं. एका बाजूला जयंत पाटील साहेब यांच्याविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं शेका पक्षाचे आदर आहे, कारण ते चळवळीतनं आलेला एक कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळखलं जातं, त्यांना ओळखलं जातं. अनेक वर्ष त्यांनी सभागृहामध्ये काम केलेलं होतं. तुम्ही भाजप शिवसेनेचं आलेलं सरकार तुम्ही कपट कारस्थान करून शकुनी मामानं जसं सतरंजीवरती डाव टाकावेत आणि पांडवांचं राज्य उद्ध्वस्त करावं, त्या पद्धतीनं भाजप शिवसेनेच्या सरकारच्या विरोधामध्ये शरद पवार हे शकुनी मामा बनून त्यांनी डाव टाकला आणि तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना बाजूला केलं आणि राज्यामध्ये सरकार आणलं. तुमचे 50-55 खासदार आमदार असताना तुम्ही सत्तेमध्ये आला, दुसऱ्यांचे 40-42 त्यांना घेतलं तुम्ही आणि शिवसेनेला बरोबर घेतलं आणि राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. तिथं एक माणूस तुम्हाला का निवडून आला नाही? म्हणजे खऱ्या अर्थानं शरद पवारांनी राहायला सोयीला शेका पक्षसुद्धा संपवण्याचं काम केलं. एक चांगली गोष्ट झाली की सुरुवात शेका पक्ष संपवायचा ही त्यांनीच केली आणि शेवटसुद्धा त्यांनीच केला. आणि म्हणून जयंत पाटील हे सरळमार्गी व्यक्तिमत्व आहे. ते विचारा 10-12 तर मतं दिली, ती कशाला आता पवारच्या विरोधामध्ये बोलायचं. पण त्या जयंत पाटील साहेबांना माहीत नव्हतं की लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं. कारण शरद पवार हे कधीच अवतान जेवायसाठी देत नसतात, तर त्याच्याजवळ काही शिल्लक आहे का ते घेण्यासाठी देत असतात. सध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.